पुण्यामध्ये वाहनांच्या तोडफोडीचं सत्र सुरूच आहे। हडपसरच्या रामटेकडी परिसरात काल रात्री 1च्या आसपास 7 ते 8 मुलांचं एक टोळकं वाहनांची तोडफोड करण्यासाठी आलं। त्यांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 10 ते 12 गाड्यांचं नुकसान केल्याची सध्याची माहिती आहे। त्यामुळे पुण्यातलं वाहनांच्या तोडफोडीचं सत्र काही थांबलेलं नाही। हडपसरच्या रामटेकडी परिसरामध्ये काल रात्री 1च्या आसपास 7 ते 8 जणांच्या टोळक्यानं आजूबाजूला उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली आहे। 10 ते 12 वाहनांची तोडफोड झालेली आहे। ही मुलं कोण आहेत, त्यांनी ही तोडफोड का केली याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत। परंतु पुण्यामध्ये वाहनांच्या तोडफोडीचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाहीये। रामटेकडी परिसरामध्ये हडपसरमध्ये काल रात्री 1च्या आसपास 7 ते 8 जणांच्या टोळक्यानं ही तोडफोड केली आहे। रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या गाड्या त्यांनी तोडलेल्या आहेत। या 10 ते 12 जणांसंदर्भात पोलीस काय अधिक माहिती देतात हे पाहावं लागेल। याआधी सुद्धा पुण्यामध्ये अशा पद्धतीने वाहनांची तोडफोड करण्याच्या किंवा वाहनं पेटवण्याच्या घटना घडलेल्या आहेत, त्या वाढलेल्या सुद्धा आहेत। आता हा प्रकार घडलाय पुण्याच्या हडपसरमध्ये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।